एवढं खतरनाक व्हेजचं जेवण ते कुठं, तर चला सांगतो तुम्हाला कुठं आहे ते. नमस्कार मंडळी, मी दुर्वेश भांगरे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज सकाळीच आपल्याला ड्युटी लागली होती शेतात औषध सोडायला जायची. सकाळीच घरून पंप घेतला आणि ते रात्री कलून ठेवलेलं औषध घेतलं, ते घेऊन शेतात गेलो. मस्त यारामीला कॉम्प्लेक्स आपल्याला उसाला सोडायचं होतं, त्यासाठी रात्रीच ते पाण्यात कलून ठेवलं होतं आणि मग पंपाच्या सहाय्याने ते उसाला सोडून घेतलं. ऊस शेतीबद्दल सगळी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देतोय. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जा, म्हणजेच आपल्या दुर्वेश भांगरे ब्लॉग्स वरती जा. तिथं तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटतील. आणि जाणारच आहे तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नंतर तिथलं उरलेलं खत आपल्या नवीन हॉटेलच्या कामावरती घेऊन गेलो. तिथं आपण मस्त चिक्कूचे आणि आंब्याचे झाडं लावले सावलीसाठी. मग तिथून परत घरी आलो, मस्त फ्रेश झालो, मस्त गरमागरम चहा घेतला आणि अकोल्याला गेलो पप्पांना घेऊन. त्यांचं काम होतं अकोल्यामध्ये आणि तिथे गेलो, मित्रमंडळीत जरा वेळ बसलो, टिंगल्या टावळ्या केल्या, घरी आलो, मस्त जेवण केलं. दुपारी मस्त ताणून झोप काढली. त्यानंतर संध्याकाळी डॉक्टरचा फोन आला, म्हणलं आपल्याला जेवायला जायचंय. ते कुठं, तर आपल्या हॉटेल सायलीला. मग डॉक्टर सोबत गेलो हॉटेल सायलीला. सुशांत भाऊचं चांगले किचन मध्ये जोरात काम चालू होतं. एकदम जबरदस्त व्हेज थाळीची सुशांत भाऊनी नियोजन केलंय आणि मी त्याची टेस्ट घेतली. एकदम जबरदस्त भन्नाट क्वालिटीची, एकदम खतरनाक क्वालिटी. आणि मला सगळ्यात जास्त आवडली त्याच्यातले गुलाबजांबू. सुशांत भाऊ गुलाबजांबू एकच नंबर बनवतोय थाळीतले. त्याचबरोबर भाजी चांगली होती. बाकी सगळं जेवण एकदम खतरनाक होतं. एकदम जबरदस्त क्वालिटीचं जेवण होतं. आलेचे तर आपल्याला फॉलो नक्कीच करून जा. धन्यवाद.